कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय झालंय बाबांना? असं सगळं संपल्यासारखं का बोलतायत ते? पण मला कधी कधी पटतं त्यांचं अक्षरा। म्हणजे आम्हाला काळजी वाटते तुझी अक्षू। बाबाच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नको, सगळं तुझ्या काळजीपोटी बोलतायत ते। हो आई, बरोबर आहे, मला पटतंय, पण तू बोल ना एकदा त्यांच्याशी। तू बोल, तू सांग त्यांना माझा विश्वास आहे ग अधिपतींवर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना। आई मी तुला सांगते, आज मी अधिपतींना भेटले आणि आज भेटल्यावर मला खरंच असं वाटलं की सगळं चांगलं होणार आहे। अगं मागच्या वेळी ते माझ्यावर खूप चिडले होते, कारण आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा त्यांना कळलं की मी पोलिसात तक्रार केली आहे। तेव्हा त्यांना राग येणं साहजिकच होतं, म्हणून चिडले ते माझ्यावर। आणि त्यानंतर बरेच दिवस आम्ही भेटायचा प्रयत्न करत होतो, पण आमची भेट झाली नाही। पण आज जेव्हा आमची इतक्या दिवसांनी भेट झाली नाही, तेव्हा मला कळलंय की त्यांच्या मनात माझ्याविषयी राग नाहीये। माझ्याशी खूप नीट बोलले ते। मला माहिती ना, अधिपती असे वागूच शकत नाहीत। मला खात्री होती ते कोणाशी कधीच वाईट वागू शकत नाहीत, आणि माझ्याशी तर नाहीच नाही। माझी चूक झाली आई, माझी खरंच खूप मोठी चूक झाली। मी आधीच घरी जायला हवं होतं आणि मी अधिपतींशी बोलायला हवं होतं। तिथल्या तिथे वाद मिटले असते आई, हे एवढं सगळं झालंच नसतं। मी जायला हवं होतं। बस 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 इथे बस। हां, आणि मला सांग, आता तुला काय वाटतं? म्हणजे तू आज अधिपतींना भेटलीस, खूप दिवसानंतर तुम्ही शांतपणे बोललात नाही का? मग आता तुला तुझ्या नेमकं नात्याबद्दल काय वाटतं? काय म्हणणं आहे तुझं? माझं सगळं चांगलं होणार आहे आई, आणि जे होणार आहे ते अधिपतींबरोबरच होणार आहे। हे बघ अक्षरा, मला काय किंवा तुझ्या बाबांना काय, आम्हाला फक्त तुझं सुख हवंय, आणि ते सुख अधिपतींबरोबर राहण्यातच आहे आई। हे मी बाबांना खूप वेळा सांगितलंय, पण ते नाही समजूनच घेत नाहीत माझं म्हणणं। त्यांच्या मनात अधिपतींविषयी इतका राग निर्माण झालाय आई, मला फार त्रास होतो या गोष्टीचा। अक्षरा, तू त्रास नको करून घेऊस ग, पण एक मान्य करशील का की कुठेतरी या गोष्टीला अधिपती जबाबदार आहेत? म्हणजे आम्ही ना अभिमानाने लोकांना सांगायचो अगं की आमचा जावई खूप आदर्श आहे, खूप चांगला आहे, पण त्यांनीच तुला घराबाहेर जायला सांगितलं ना अक्षरा? नाही ग, मला पण या गोष्टीचा खूप राग आलाय अक्षरा। फक्त बाबांसारखं मी ते मनात ठेवत नाहीये, पण तुला मी एक सांगू का, जोपर्यंत काही गोष्टी बाबांना क्लिअर होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राग राहणार आहे अक्षरा। आणि तुलाही त्यांचा स्वभाव खूप चांगला माहिती आहे। तू जेवढं जेवढं त्यांना म्हणशील ना की बाबा मनात राग ठेवू नका, असं वागू नका, तेवढं त्यांच्या मनात जास्त राग येणार आहे, हो की नाही अक्षू? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता कोणाला काय वाटतंय, कोणाला काय म्हणायचंय वगैरे, हे सगळं महत्वाचं नाहीये अगं। आता फक्त तू तुझ्या भविष्याचा आणि तुझ्या नात्याचा, तुझ्या संसाराचा विचार करायला हवायस, कारण आमच्यासाठी तुझा फक्त आनंद, तुझं सुख महत्वाचं आहे, बस। आई, सगळं तुमच्या मनासारखं होईल, तुम्ही नका काळजी करू। माझ्या नवऱ्यावर, माझ्या लग्नावर, माझ्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे। तू नको काळजी करूस। पण त्या भुवनेश्वरी मॅडमनी काही केलं? काहीही केलं त्यांनी तरी त्या मला माझ्या अधिपतींपासून दूर करू शकणार नाहीत। दूर तर त्यांनी केलं तुला अक्षरा। त्यांनी कितीही दूर केलं तरी आम्ही पुन्हा एकत्र येऊ आई, मला माहिती आहे। आज भेटल्यावर माझी खात्री पटली आई, सगळ्या गोष्टी लवकरच सॉल्व्ह होणार आहेत। आज मी त्यांना असं जवळून बघितलं तेव्हा माझ्या जीवात जीव आला। पूर्वीसारखे होते ते, पूर्वीचे अधिपती, एकदम शांत, मला समजून घेणारे, माझं सगळं ऐकून घेणारे, अजिबात एकदाही चिडले नाहीत माझ्यावर। आमचं आतून सगळं चांगलं आहे आणि बाहेरून तेही होईल, बघशील तू। काय म्हणलीस तू दुर्गे? अगं म्हणजे मी आपलं सहजच म्हणलं का त्यांच्या भेटीगाठी लई वाढायला ताई। मास्तनीनं जर का अधिपतींचं मन वळवलं आणि अधिपतींनी तिला परत घरात आणलं तर? नाही, ते शक्य नाही। अगं ताई, मला बी असंच तर वाटत होतं की, पण बघ की ती मास्तरीन का नाही ठरवून त्यासनी भेटायला बघ बाहेर। म्हणजे बघ तिच्या डोसक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे। एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढं श्रीमंत घर, एवढा पैसा,
अगं ताई, ती अशी सहजासहजी कसं काय सोडेल सांग की. ती का नाही काहीतरी कुटाने करणार आणि ती परत आपल्या घरात घुसणार. बघ तू. अशा कशा घुसतील त्या, आणि आम्ही बऱ्या घुसू देऊ त्यांना. ते ठाव आहे ताई का तू तिला घरात घुसू देणार नाही, पण अधिपतींची खात्री नाही ना व. म्हणजे बघा, अधिपतींचं तिच्यावर लई प्रेम आहे हे तिला माहित आहे. त्याच प्रेमाची शिडी करून ती जर का परत घरला आली तर किती भांडलेत तरी मी बायको आहे म्हणून अधिपती तर मिटवणारच की ग समद. म्हणजे बघा, त्यांची लक्षणं तर तशीच दिसायल्यात मला. ताई तुला सांगू, त्यांचं आजचं बाहेर भेटणं का नाही मला धोक्याची घंटा वाटायला बघ. दुर्गे, ही धोक्याची घंटा वाजवणं बंद कर. सुनबाईने किती बी उड्या मारल्या तरी त्यांच्या हाताला काही यश येणार नाही. कारण त्या ज्या काही विचार करतात त्याच्या पुढे 4 पावला मी विचार करतोय. आजची ही त्यांची भेट शेवटची भेट होती. त्यांच्या भेटीगाठीचे दोर आम्ही आता कापून टाकणार आहोत. म्हणजे ताई तू नक्की काय करणार आहेस? तुला ठाव आहे दुर्गे, आम्ही आधी करतो आणि मग सांगतो. जा तू शांतवानी झोप. आता आम्ही सोनबाईंची झोप उडवणार आहोत. हा ताई, तू तिचा असा काही बँड वाजव तिच्या सकट तिची पूर्ण फॅमिली रस्त्यावर आली पाहिजे. ती लई माच करते ना तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या हुशारीचा. आम्ही जे करणार आहोत त्याच्या पुढं त्यांची हुशारी काही टिकायची नाही. कारण बाकी कशाही पेक्षा भावनेचा गुंता सोडवणं जास्त अवघड असतंय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलंय. आता त्यांना धडा शिकवल्या बिगर आम्ही काही शांत बसणार नाही. वय ताई, म्या का नाही त्या दिवसाची लई वाट बघायला. तू जे काय करणार आहेस का नाही ते लवकर लवकर कर. हा हा वकील साहेब, काय झोपेतनं उठवलं काय आम्ही तुम्हाला? उठा उठा आता उठा. हा, आपल्याला काही लोकांची झोप उडवायची आहे. आम्ही सांगतोय ते कागदपत्र तयार करा आणि उद्या येऊन भेटा आम्हाला ऑफिसमध्ये. हा, आम्ही सांगतोय तसं करा. अधिपती, आज कसं ना ध्यानीमनी नसताना आपली भेट झाली अचानक. खूप दिवसांनी तुम्हाला पाहिलं आणि खरंच म्हणजे जीवात जीव आला. इतकं पॉझिटिव्ह वाटलं, असं वाटलं की आता खरंच सगळं छान होणार आहे. आज जेव्हा आपल्या दोघांच्या अंगावर रंग सांडला तेव्हा मला आपली पहिली भेट आठवली. अंबाबाईच्या मंदिराजवळ आपण भेटलो आणि चुकूनच तेव्हाही आपल्या अंगावर हळद सांडली होती. अधिपती, आज मला आपली पहिली भेट ते आजपर्यंतचा सगळा प्रवास आठवला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.